आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। विजयभाऊ पाटील यांचा सदाभाऊ खोतांना टोला। जयंत पाटील सदाभाऊ खोत वादात विजयभाऊ पाटील यांचे वडील महसूल विभाग कायद्यानुसारच चालला पाहिजे। ईश्वरपूर येथील तहसील कार्यालयाच्या कारभारावरून राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये सुरू झालेला कलगीतुरा आता अधिकच रंगू लागला आहे। तहसील कार्यालयात टेबलावर वजन ठेवल्याशिवाय काम होत नाही या आमदार जयंत पाटील यांच्या आरोपावरून पेटलेल्या राजकीय वणव्यात आता राजारामबापू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील भाऊ यांनी उडी घेतली आहे। महसूल विभाग हा कोणाच्या मर्जीने नव्हे तर कायद्यानुसारच चालला पाहिजे असा थेट इशारा देत त्यांनी जयंत पाटलांच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले आहे। 2 दिवसांपूर्वी ईश्वरपूर येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी महसूल विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले होते। सर्वसामान्य नागरिकांची कामे पैसे ठेवल्याशिवाय होत नाहीत असा थेट आरोप त्यांनी केला होता। आमदार सदाभाऊ खोत यांनी यावर पलटवार करत जयंत पाटलांवर निशाणा साधला। जयंत पाटलांना स्वतःच्या मर्जीनुसार चालणारा अधिकारी हवा आहे, मात्र प्रशासन कोणाच्या दबावाखाली नाही तर कायद्याने चालते असे खोत यांनी ठणकावून सांगितले होते। या राजकीय शाब्दिक संघर्षात जयंत पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत विजय पाटील यांनी सदाभाऊ खोतांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला। आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी प्रशासकीय दिरंगाईवर बोट ठेवले। जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणे म्हणजे दबाव टाकणे नव्हे। सर्वसामान्य नागरिकांना दररोज महसूल विभागात कामांसाठी फेऱ्या माराव्या लागत आहेत। लोकांच्या भावना आणि प्रशासनातील त्रुटी दाखवून देणे हे एका जबाबदार लोकप्रतिनिधीचे कर्तव्यच आहे। जयंत पाटलांनी जनतेचीच व्यथा मांडली आहे, याला दबाव राजकारण म्हणणे चुकीचे असून लोकशाही मार्गाने प्रशासनाला जबाबदार धरणे हे आमचे कामच आहे असे पाटील म्हणाले। जयंत पाटील, सदाभाऊ खोत आणि आता विजय पाटील यांच्या थेट आमने सामन्यांमुळे ईश्वरपूरसह संपूर्ण वाळवा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। सर्वसामान्यांच्या कामाचा मुद्दा आता थेट राजकीय प्रतिष्ठेचा बनला असून येत्या काही दिवसात या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या आणखी जोरदार फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे। परवा आमचे नेते माननीय आमदार जयंतराव पाटील साहेब यांनी तहसीलदार कचेरीमध्ये वजन ठेवल्याशिवाय सामान्य माणसांची कामं होत नाहीत अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी बोलून दाखवलं। याच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं सामान्य माणसांच्या अडचणी सोडवण्यासाठी अनेक माणसांच्या तक्रारी साहेबांच्यापर्यंत आल्या होत्या की तहसीलदार कचेरीमध्ये आमचं काम करत असताना वजन ठेवल्याशिवाय आमची कुठलीही कामं होत नाहीत अशा अनेक तक्रारी साहेबांच्यापर्यंत आल्या होत्या आणि ते खऱ्या अर्थानं साहेबांनी बोलून दाखवलं। याच्यावर खऱ्या अर्थानं त्या वक्तव्याचं वाईट वाटून या वाळवा विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेचे विधान परिषदेचे प्रतिनिधी माननीय आमदार सदाभाऊ खोत यांना हे वक्तव्य का लागलं आणि त्या वक्तव्याचा विपर्यास करून त्यांनी त्या ठिकाणी जयंत पाटलांना हुजरीगिरी करणारे अधिकारी लागतात अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। निश्चितपणे ज्या पद्धतीनं तहसीलदार कचेरीमध्ये सामान्य माणसांची पिळवणूक होती आणि पैसे अडवून पैसे घेतले जातात, हे जे साहेबांचं वक्तव्य होतं ते सदाभाऊ खोत यांना का लागलं का त्यातला जो तहसीलदार कचेरीतला मलिदा आहे तो त्यांच्यापर्यंत जातोय आणि त्याबद्दल त्यांना वाईट वाटतंय। खऱ्या अर्थानं सामान्य माणसांची अडचण ही खऱ्या अर्थानं सोडवण्यासाठी नेहमीच साहेबांच्या माध्यमातून आमदार जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून साहेब या ठिकाणी प्रयत्न करत असतात, पण याचा विपर्यास करून खऱ्या अर्थानं सदाभाऊ खोत यांनी काही वेगळी वक्तव्य करण्यासाठी केलेली तुम्हाला आम्हाला बघायला मिळतात। परवा जे आंदोलन दिल्लीमध्ये चालू आहे विद्यार्थ्यांचं त्याच्याविषयी सुद्धा सदाभाऊ खोत यांनी त्या ठिकाणी ते विद्यार्थी दहशतवादी आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं। म्हणजे खरंच या माणसाची बुद्धीची कीव करावी अशी वाटते की चुकीच्या पद्धतीनं हे वक्तव्य सातत्यानं वरिष्ठांना खुश करण्यासाठी आपण असल्या पद्धतीची वक्तव्य करून आपल्या बुद्धीची आपली उंची या ठिकाणी दाखवण्याचं काम सदाभाऊ खोत हे नेहमी
या ठिकाणी करत असतात। निश्चितपणे मी या त्यांच्या वक्तव्याचा जाहीरपणे निषेध व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं त्यांनी हे वक्तव्य केले त्यातून त्यांनी माफी विद्यार्थ्यांची मागावी। या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांचं वक्तव्य हे खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला चीड आणणारे, विद्यार्थ्यांना चीड आणणारे आणि सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा खऱ्या अर्थानं ही वेगळ्या माध्यमातून ही सदाभाऊ खोत यांची वाटचाल या ठिकाणी चाललेली आम्ही बघतोय। या तालुक्यातली जनता ही सुज्ञ आहे। निश्चितपणे वेळ आल्यानंतर यांची जागा त्यांना दाखवल्याशिवाय सोडणार नाही, अशा तऱ्हेचं वातावरण आज एकंदरीत सगळीकडे आम्हाला बघायला मिळतं।